विभा, ए विभा, विभा, आले आले. काय झालं काकी? सॉरी सकाळच्या घाईत मी तुला हाक मारली. मला माहिती आहे, पण काय झालं ना, तब्येत बरी आहे ना तुमची? अगं 3-4 वेळा पाणी प्यायलं मी, पण तरीसुद्धा न घसा जरा चहा मागतोय थोडासा. करशील? एवढंच ना? आत्ता आणते चहा. पण नाश्त्यानंतर पुन्हा घेणार ना चहा? अरे तो तर माझ्या हक्काचा, तो तर मी घेणारच. आणते हा, आत्ता आणते. विभा, काय काकी? ही म्हातारी तुला छळते का गं? म्हणजे तू नाहीच म्हणणार, पण सकाळीच विभाकडचं करायचं, त्यातून माझं करायचं, तुझी तारांबळ होत असेल ना गं? नाही काकी, खरंच नाही. नाही, कसं आपल्या बायकांची जात सोशिकच. पुरुष कसे स्वच्छंदी असतात, नोकरीनंतर पण मजाच मजा असते त्यांची, आणि नोकरी असताना नोकरी की नोकरी. तू विभाकडला का नाही सांगत थोडं थोडं करायला? सांगच तू त्याला. अहो, तशी बँकेची सोसायटीची कामं बघतात ना ते. हो ग, पण कधी कधी आपल्या बायकांना विश्रांती म्हणून नसते. पूर्वापार जपत आलेलं व्रत आपण करतोच आहोत की, रांधा वाडा उचटी काढा. आत्ताच्या मुली नाही हो करत. अगदी खरं आहे काकी. अहो, एकेकीकडे 3-3, 4-4 हेल्पर्स असतात. अगदी धुणं भांड्याला एक बाई, झाडू पोछाला एक बाई, स्वयंपाकाला 3री आणि वर कामाला अजून एक 4थी बाई. अगं, पण तू का नाही एखादी बाई ठेवत? विभागातला सांग, चहा पाणी नाश्ता एक दिवस तूच कर, बनव, गंमत करूया जरा त्याची. आणते हा चहा. आणि हो काकी, तुमची ती आयडिया आवडली बरं का मला कामाची. बघू, सांगते विभाकरला, ऐकतो का ते. आलेच. विभा, आले आले. हा तुझ्या आवडीचा गरम गरम लवंग चहा. आहा, तुझ्या हातचा नाश्त्याच्या आधीचा लवंग चहा ना, म्हणजे वाह. म्हणूनच तर मी देवाकडे प्रार्थना करतो की जन्मोजन्मी हीच बायको मिळून दे रे बाप्पा. कधीतरी तुला, म्हणजे माझ्या नवऱ्याला, असं वाटत नाही का रे की हे चक्र कधीतरी उलट फिरावं? म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे. अरे म्हणजे मी, म्हणजे तुझी बायको कधीतरी अशी मॉर्निंग वॉक करून येणार, आणि तू म्हणजे माझा नवरा असं माझ्यासाठी मस्त चहा आणि ब्रेकफास्ट करून इथे ठेवणार. चालेल ना, चालेल, नो प्रॉब्लेम. पण आहे ना, म्हणजे एक शंका आहे की कसं की तू म्हणजे माझी बायको आणि तुझ्या हातची चव माझ्या म्हणजे नवऱ्याच्या हाताला कशी येणार? गप्प बसा. तुम्हा पुरुषांना बरोबर कळतं ही अशी साखर पेरणी केली ना की आम्ही बायका पूर्ण विरघळणार म्हणून. पण ते काही नाही. आता उद्यापासून चहा आणि नाश्ता तूच करायचास. बरं बाई, चालेल. घाबरली, एक व्यक्ती घाबरली. छे, तुला काय वाटतं मी करू शकत नाही चहा आणि नाश्ता विभा? बाय द वे विभा, मला ना काल एक वस्तू सापडली आहे. विषय बदलू नकोस आणि मस्कत अजिबात लावू नकोस. अगं करीन ग मी चहा आणि नाश्ता.
काय सापडलं म्हणालास? आलोच. हं? याचं दरवेळी काहीतरी वेगळंच असतं. टन-टन-टन. हे काय आणलं जाडजूड? कादंबरी? हा, झालं. म्हणजे आज तू दिवसभर कादंबरी वाचत बसणार. एरवी तो मोबाईल असतोच तुझ्या हातात आणि दिवसभर मी मात्र राब राब राबायचं. अरे हो हो हो, किती बडबड करशील. तुझ्या तोंडाचा पट्टा आवर जरा. अगं आपल्या लग्नाचा अल्बम सापडलाय. चल, काहीतरीच काय. अगं खरंच, काल रात्री आपलं ते मोठं कपाट आवडताना हाताला लागला. विवा, खरं सांगू, 40 वर्षापूर्वी पण तू काय सुंदर दिसत होतीस. 40 वर्षापूर्वी? अरे नाही नाही नाही, म्हणजे आता पण तू छानच दिसतेस ग, सुंदर. चल, काहीतरीच काय. बघू बघू. अरे थांब थांब थांब, काय घाई आहे एवढी. जरा चहा नाश्ता होऊन दे मग बघू. चहा नाश्ता तू घे, मी आत्ताच बघणार. या. माझे आई बाबा, मावशी, माझी आत्या, आजी, या अल्बममुळे सगळे कसे जवळ आल्यासारखे वाटतात. माझ्या आई बाबा नाही दिसत वाटतं. खरंच तुम्ही बायकानं किती वर्ष होऊन दे लग्नाला, तुम्ही मनानं आहे ना माहेरीच असता, शरीरानं फक्त सासरी असता. तुम्हा पुरुषांना काय कळणार आहे माहेर म्हणजे काय असतं ते. तुम्हाला ना एकदा असं कुठेतरी बाहेर पाठवलं पाहिजे नेऊन, म्हणजे कळेल तुम्हाला. माहेर म्हणजे प्राजक्ताचा सडा, आप्तस्वकीयांचा प्रेमाचा वेढा. माहेर म्हणजे सारवलेलं अंगण. माहेर म्हणजे गोड गोष्टींचा मोरावळा. आई वडिलांचा लागलेला लळा. किती सोनेरी क्षण होते ते. एक दिवस तरी तू माझ्या माहेरी राहिला होतास. आई बाबा किती आग्रह करायचे, पण सासूबाईंनी सांगितलं होतं सुनबाईंच्या माहेरी राहायचं नाही म्हणून. अगं अगं, अल्बम बघतेस ना. 40 वर्ष, 40 वर्ष कशी गेली काय कळलंच नाही ना. कितीतरी घटना घडल्या 40 वर्षात. माझे आई बाबा गेले, आपल्याला 2 मुलं झाली. आपला मुलगा सुमेध तर अमेरिकेला गेला. आपली मुलगी शिल्पा बडोद्याला स्थायिक झाली. आजी या नऊवारी साडीत किती छान दिसतीये. आणि आत्या पहा, मुंडावळ्या बांधताना तिच्या डोळ्यात
इश्कील भाव आहेत. पण आई बाबा मात्र टेन्शन मध्ये दिसत आहेत. तर त्यानं वाटलंच असणार ना, आपलं हे गरीब बिचार कोकरू त्या घरच्या स्वापदांपुढे कसं काय टिकणार. पण झालं उलटच, मी आणि माझ्या सकट सगळे घरातले कोकरू झाले. आणि हे गरीब बिचार कोकरू माझ्यासारख्या हिंस्त्र श्वापदाकडून गेली 40 वर्ष ही सगळी कामं करून घेत आहे. अगं गंमत केली. पण तुला खरंच सांगू, अगं मीच नाही तर माझे आई बाबा सुद्धा तुझ्यावर खूप खुश होते. ते सगळ्यांना म्हणायचे, लाखात एक सूनबाई लाभली हो आम्हाला. खरंच तू त्यांना सून नाही, आपली मुलगी वाटायचीस. आणि गळ्या शपथ सांगतो, मी सुद्धा समाधानी आणि बिनधास्त राहिलो ते केवळ तुझ्याचमुळे. कळतं कळतं, तुम्हा पुरुषांना व्यवस्थित कळतं. ही अशी साखर पेरणी केली ना की आम्ही बायका पार विरघळतो म्हणून. पण तुम्हाला साफ सांगून ठेवते, आज दुसरा कुठलाही मेनू नाही. आज फक्त साधी डाळ तांदूळाची खिचडी. ह्या आता माणसानं कसं वागावं तेच कळत नाही. आता खरं तेच सांगतोय. मला खरंच तुझं कौतुक आहे. खरंच कसं करायशीस ग हे सगळं. एखाद्या यंत्राप्रमाणे सकाळी 6 ते रात्री 10 दिवसभर मेहनत करायचीस. विश्रांती नाहीच मुळे. काय जबरदस्त स्टॅमिना असतो तुम्हा बायकांचा. खरं बोलत असशील तर सांगते, आम्ही बायकांना सगळं करू शकतो. फक्त ज्याच्यासाठी करतो त्याला जाणीव असायला हवी. तुला माझं कौतुक आहे. सासू सासरे सुद्धा माझ्यावर खुश होते. मग झालं तर खरं ना की सगळं खोटं खोटं. अगं खरं ग बाई, खरं 100% खरं. हं? हे बघ, अल्बमची शपथ. काय हवं रे आणखी. 2 मुलं झाली, चांगली शिकली, मार्गाला लागली. आता आपल्याजवळ नाही, पण वारंवार फोन करून चौकशी करतात. पण ते दोघं दूर आहेत हे एका अर्थी चांगलंच आहे. हा, इथे असते तर त्यांनी मलाच राबवून घेतलं असतं. शेवटी तुझीच मुलं आहेत ती. बघ हसतोयस म्हणजे पटलं तुला. विभा, एक फरमाईश करू. झालं, हरिदासाची कथा मूळ पदावर. अगं खाण्याची फरमाईश नाही म्हणत आहे मी, गाण्याची म्हणतोय. हा, तरुणपणी ना तू किती छान गाणं म्हणायचीस. एक गाणं म्हण. नको, आता मूड नाहीये माझा. माझ्यासाठी. मालवून टाक दीप चितवून अंग अंग राजसा. हसायला काय झालं. मॅडम, ही सकाळ आहे सकाळ. हे गाणं रात्री गाशील. चल, काहीतरीच काय, या वयात सुद्धा खट्टाळपणा. अहो, कोणीतरी म्हटलंच आहे ना, बंदर कितना भी बूढ़ा हो जाए छलांग लगाना नहीं छोड़ता. घराघरातलं, मनामनातलं, घराघरातलं मनामनातलं